आपल्या ग्रुपमध्ये एकतरी अवकाळी कांदा असतो म्हणजे असतो. आमचा निलेश भाऊ आहे बघा. हॅलो पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. काय मित्रांनो, इथं तर अमित भाऊचा ऍक्सिडेंट झाला होता. पुढ्यात आपल्याला निलेश भाऊ दिसला. तर निलेश भाऊ मला आता तुम्ही खाली येतच नाही राहू, मौत को छू के टक से वापस आ सकता. मग निलेश भाऊचा कारनामा बघून आपण आलो घरी. मग उडती उडती खबर आली की आपल्याला घरी लाईटच नाही म्हणून. तरी पण आपण मोबाईल बघत बसलो होतो. 2 hours later. मग मित्रांनो, आपल्या घरी तर नव्हती लाईट, म्हणून आपण बाहेर येऊन चार्जिंगला लावला मोबाईल चार्जिंगला लावला होता की तेवढ्यात आपल्याला पवन भाऊ भेटला. पवन भाऊ आपल्याला भेटायसाठी नांदेडवरून आला. मग मी हेनला म्हणलं चला सुकूनवर चहा पिऊ. निलेश भाऊ तर नुसतं वहिनीला बोलत होता. आपण म्हणलं आर्यन भाऊला पण चहा प्यायला घेऊन जाऊ. मग आपण चहा प्यायला निघाल. त्यात निलेश भाऊ म्हणला बघ मी आता कसं करतो. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा. तर आपण आलतो चहा प्यायला. मग इथं बघलं तर काय, दादानं तर छोले भटुरे बनवायचं पण चालू केलं. दादा छोले भटुरे बनवत होता तोपर्यंत हे तर एकूण एकाला ट्रोल करत बसले होते. गजब बेइज्जती. तेवढ्यात निलेश भाऊ म्हणला ही बिल्डिंग माझीच आहे. अच्छा. मग काय मित्रांनो, निलेश भाऊ फेकत राहिला, आम्ही कॅच करत राहिलो. तेवढ्यात आपले छोले भटुरे पण तयार झाले. मग भावाला विचारलं क्वालिटी कशी आहे, एक नंबर म्हणले. पवन भाऊ म्हणला नात करते का, यावंच लागते. मग आर्यन भाऊ म्हणला भारी. तर मित्रांनो, आपण चालतो चहा प्यायला. मग आर्यन भाऊ म्हणला चहा तर घे. तेवढ्यात आपल्याला मसाला दूध पण दिसलं होतं. तर निलेश भाऊ म्हणला आपल्याला चहाची तर 90 प्यायची. मग काय मित्रांनो, आपण सगळ्यांना एक एक कप 90 पिऊन निघालो मग घरी. निलेश भाऊचं तर गाडी निघत नव्हती राव. मग आपण आलो समसम भूमीमध्ये. तुम्ही विचार करत असाल मित्रांनो आपण इथं का आलो, तर विषय असा होता की पवन भाऊच्या आज्याने भूताला गायचाप दिली होती. आपण तीच परत घ्यायला आलो होतो. पण तेवढ्यात भूतानं म्हणलं की नाही भाऊ, आता गायचाप संपली आपली, आता नाही भेटत म्हणल्यावर आपण निघालो आता घरी. काय यांना पहिले 2 बोट करा म्हणलं. तेवढ्यात आपण घरी आलो. घरी आल्यानंतर घरचे म्हणले जा पाणी घेऊन ये पटकन. अरे बड़े खतरनाक लोग हैं. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा.